मित्रांनो, आज आम्ही निघालोय समुद्र किनाऱ्याची सफर करायला आणि यावेळी आमचा जवळपास 20 जणांचा ग्रुप होता. पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरून मस्त गाण्याच्या भेंड्या खेळत हास्य विनोदात आमचा प्रवास सुरू होता. जाताना आम्ही वाटेत अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी थांबलो. सोबत नेलेला चहा घेऊन सर्वजण ताजेतवाने झाले. गणेश पुराणात अष्टविनायकातील या गणपतीचा बल्लाळेश्वर म्हणून उल्लेख येतो. अष्टविनायकातला हा एकच गणपती असा आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. परंपरेनुसार प्रथम श्री धुंडी विनायक यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मुख्य मंदिराकडे निघालो. धुंडीराज स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही मुख्य मंदिराकडे देवाचं दर्शन घ्यायला निघालेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया. बल्लाळेश्वर अष्टविनायकांपैकी एक आहे. हा गणपती भक्ताच्या नावानं प्रसिद्ध आहे. सुरुवातीला लाकडी असलेल्या या मंदिराचं दगडी बांधकाम नाना फडणवीस यांनी केलं. मूळ लाकडी वाडा अद्याप अस्तित्वात आहे. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणं मूर्तीवर पडतात. स्वयंभू मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवलेले आहेत. गणपतीच्या अंगावर उपरणे आणि अंगरखा अशी वस्त्र असतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरलं जातं. याच तलावात आम्हाला काही कासवं दिसली. पालीचं देवदर्शन आटोपून आम्ही आता पुढील प्रवासाला निघालो होतो. वाटेत आम्हाला रेल्वे क्रॉसिंग देखील लागलं आणि त्यानंतर काही वेळातच आम्ही पोचलो सुंदर अशा नांदगावमध्ये. गावात देखील एक छानसं गणेश मंदिर दृष्टीस पडलं. निवासाच्या ठिकाणी पोचल्यानंतर सर्वांनी बॅगा आपापल्या खोल्यांमध्ये ठेवल्या. नारळी पोफळीच्या बागेत विसावलेलं हे होमस्टे साधंच परंतु टापटीप आणि नीटनेटकं होतं. स्वच्छता देखील होती. खोल्या देखील प्रशस्त आणि छान होत्या. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी खेळणी देखील उपलब्ध आहेत. मग काय, मुलांची एकच धमाल सुरू झाली. नारळी पोफळीच्या बागेत उत्तम पद्धतीनं विहिरीचं पाणी फिरवण्यात आलेलं पाहिलं. पाटाचं पाणी पाहून मुलं देखील हरखून गेली होती. मोठ्यांनी देखील या बागेमध्ये चक्कर मारून मनमुराद आनंद लुटला. सर्वत्र सुपारीची आणि नारळाची झाडं पाहून खरंच कोकण किती अप्रतिम अशा निसर्ग सौंदर्याने लुटलेला आहे याचा अनुभव येत होता. कोकण म्हटलं की नारळी पोफळीच्या बागा येतात, सुपारी येते. तर या ठिकाणी बघा खाली ह्या अशा प्रकारच्या सुपारी वाळत घातल्याचं तुम्हाला दिसेल आणि या सुपाऱ्या सुकवल्या जातात. त्यानंतर त्याची केसर काढून आतमधून सुपारी बाहेर काढली जाते. तर हे दृश्य तुम्हाला कोकणामध्ये सर्वसाधारण घरांमध्ये सर्वत्र पाहायला मिळतं. आम्ही नांदगावच्या या रस्त्यावरून मस्त चालत निघालेलो आहोत आणि आमच्या समोरून आता एक लालपरी येते बघा. आता मी उभा आहे तो नांदगाव बीच गणपती गवंडा रस्ता अशा बोर्डाच्या इथे. आता इथून त्या बाजूला समुद्राकडे जाण्यासाठी वाट आहे. मंडळी आता पुढे गेलेली आहे. मी पण निघतो, मला सोडून जातील. वा 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 वा, काय गार वारं सुटलंय म्हणून सांगू तुम्हाला. संध्याकाळचं हे पश्चिमेकडून येणारं वारं आहे ना, ते अतिशय आल्हाददायक आणि खरंच सुखावं असतं बरं का. आता समुद्र अगदी समोर आहे आणि अशी वाऱ्याची झुळूक येते.
खूप छान वाटतंय, फार मस्त फिलिंग आहे. हे बघा, किनाऱ्याच्या जसं जसं जवळ येतोय ना, ती समुद्राची गाज अशी कानावर यायला लागलेली आहे. नांदगावचा समुद्र किनारा अतिशय सुंदर, विस्तीर्ण असा आहे. पांढऱ्या वाळूचा हा किनारा अतिशय स्वच्छ आणि नितळ देखील आहे. या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी नव्हत्या, त्यामुळे गर्दी अतिशय तुरळक होती. त्यामुळेच हा किनारा अलिप्त आणि शांत वाटला. समुद्राच्या पाण्यामध्ये लहान मुलांसहित त्यांच्या पालकांनी देखील मनमुराद भिजण्याचा आनंद लुटला. सर्वांनी आपली फोटो सेशनची हौस देखील भागवली. सूर्य अस्ताला निघालेला होता. सूर्यास्त झाल्यानंतर सर्वजण आपल्या होमस्टेकडे परतले. संध्याकाळी काही वेगळंच वातावरण या ठिकाणी बघायला मिळालं. सर्वांनी नाच गाण्याचा आनंद लुटला. मुलांची संगीत खुर्ची देखील भलतीच रंगली होती. त्यानंतर मस्त केक कापून सहलीचं सेलिब्रेशन करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बंबावर तापवलेल्या पाण्याने सर्वांचं स्नान वगैरे उरकलं. पुन्हा सर्वजण समुद्राच्या ओढीनं समुद्राकडे निघाले. समुद्रावर फेरफटका मारल्याशिवाय मन भरणार नव्हतं. समुद्रावर जाताच मुलांनी पुन्हा उत्साहाने वाळूमध्ये खेळायला सुरुवात केली. ऐकतील ती मुलं कसली, आणि समुद्र पाहिल्यानंतर मुलांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. समुद्रालगत असलेल्या नारळाच्या बागेमधून सकाळच्या कोवळ्या किरणांचे कवडसे डोकावत होते. एका बाजूला नारळ उतरवण्याचं काम सुरू होतं. हे काम प्रत्यक्ष पाहता आलं. कामगार नारळाच्या झाडावर झपझप चढत होते आणि चपळाईनं उतरत देखील होते. उतरवलेले नारळ टेम्पोमध्ये भरण्याचं काम दुसरीकडे सुरू होतं. नांदगावच्या समुद्राची ही सफर पूर्ण करून सर्वांनी नांदगावचा निरोप घेतला. आता पुढचा प्रवास सुरू झाला होता तो जंजिरा किल्ल्याच्या दिशेने. मुरुडमध्ये प्रवेश केल्यानंतर या रस्त्याने आम्ही जंजिऱ्याच्या दिशेने निघालो. वाटेत हा राजमहाल आम्हाला दृष्टीस पडला. त्याच्या प्रवेशद्वारावर राजचिन्ह होती. मुरुडमधून कोळणींनी थाटलेली दुकानं पाहत पाहत आम्ही खाडीवरील पुलावरून जंजिऱ्याच्या दिशेने निघालो. घाटातून समुद्रात दिसणारा जंजिरा पाहून मुलांनी एकच गिल्ला सुरू केला. या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही गाडी पार्किंगमध्ये लावली आणि तिकीटं काढण्यासाठी या ठिकाणी गेलो. तब्बल पाऊण तास रांगेत उभं राहिल्यानंतर तिकीटं मिळाली. आम्ही सर्वांनी घातलेले टी शर्ट्स पाहून जाता येता सर्वजण त्याकडे आश्चर्याने पाहत होते.
राजपुरीच्या किनाऱ्यावरचं हे दृश्य देखील अतिशय सुंदर होतं. शिडाच्या होड्या आणि बोटी पाहताना खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही सर्वजण होडीकडे निघालो. शिडाच्या होडीमधून जाण्याची मज्जाच काही निराळी. यातील बहुतांश लोकांचा शिडाच्या होडीमधून प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. मुलांच्या दृष्टीनं तर हे एक भलतंच ॲडव्हेंचर होतं. लाटांवर आरूढ होऊन धावणाऱ्या होडीमधून प्रवास करून किल्ल्याकडे आम्ही सर्वजण निघालो. मुरुड जंजिरा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रामध्ये एका बेटावर वसलेला किल्ला आहे. हा किल्ला अजिंक्य जलदुर्ग आहे. त्याची अभेद्य संरचना, भक्कम तटबंदी, तोफा आणि सिद्धींचे समुद्रावरील वर्चस्व त्याची वैशिष्ट्य सांगितली जातात. या किल्ल्याचे खरं नाव जंजिरे मेहरू असं असून जंजिरा हे पाण्याने गेलेले बेट आणि मेहरू चंद्रपूर. आमची होडी किल्ल्याच्या जवळ पोहोचली तर तिथे आधीपासूनच खूप साऱ्या होड्या आणि बोटी लागलेल्या होत्या. तब्बल तासाभराच्या प्रतीक्षेनंतर आमच्या होडीचा नंबर लागला. पटापट सर्वांनी खाली उतरून किल्ल्यामध्ये प्रवेश केला. त्यावेळी किल्ल्यामधून परतणाऱ्या शेकडो पर्यटकांची गर्दी या ठिकाणी झाली. कशी कशी वाटत आणि शेवटी किल्ल्यात पोहोचलो आणि किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधले. जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर आपल्याला आतमध्ये एक उपद्वार दृश्य दिसते. प्रवेशद्वाराजवळ 2 शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. एका वाघाने 4 पायांमध्ये पकडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, तर दुसऱ्या चित्रात 2 हत्ती आपसात झुंजत असून सिंह ती झुंज पाहत असल्याचं दिसतं. जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज देखील पडक्या अवस्थेत का असेना, परंतु आपल्या दृष्टीस पडतो. या वाड्यामध्ये आपल्याला अनेक खोल्या देखील पाहायला मिळतात. म्हणजे ती कदाचित तळघरं असावीत. या ठिकाणी शत्रूंना ठेवण्यासाठी जागा असावी किंवा धान्य कोठाऱ्या वगैरे या ठिकाणी असावीत असं सांगितलं जातं. सुरुल खानाचा हा वाडा बहुमजली असावा, कारण आज पडक्या अवस्थेत देखील त्याचे 3 ते 4 मजले आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी पाहायला मिळतात. वाड्याची चौकट दगडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. यासोबतच महिरपी दगडांचा त्याला साज चढवण्यात आलेला आहे. जंजिरा किल्ल्यामध्ये आपल्याला गोड्या पाण्याचे 2 तलाव पाहायला मिळतात. यातील हा एक मोठा तलाव. याचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर मासे देखील आहेत. जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. यामध्ये समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ला आणि किनाऱ्यावरील सम्राजगड हे देखील या ठिकाणावरून दिसतात. विशेषतः बाले किल्ल्यावरून संपूर्ण समुद्रावर आणि प्रदेशावर लक्ष ठेवता येत असे. हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. किल्ल्यामध्ये
पूर्वी 3 मोहल्ले होते. यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे आणि एक इतरांचा, अशी त्याची रचना होती. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी लोकवस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर 1948 साली ही सर्व वस्ती या ठिकाणावरून हलवण्यात आली. किल्ल्यामध्ये 19 बुलंद बुरुज आहेत. तटबंदीवर जाण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत आणि त्या कमानींमध्ये समुद्राच्या दिशेने तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचे सांगण्यात येते. या 592 तोफांपैकी कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी या 3 तोफा आजही आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतात. या तोफांमुळेच जंजिरा कायम अभेद्य राहिला. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ आजही प्रसिद्ध आहे. जंजिरा किल्ला कमी वेळेमध्ये अधिकाधिक कसा पाहता येईल याचा प्रयत्न करून आम्ही पुन्हा होडीकडे परतलो. होडीमध्ये बसून पुन्हा किनाऱ्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. आमची होडी किनाऱ्याला लागली आणि आमची जंजिऱ्याची सफर पूर्ण झाली आणि त्यानंतर आम्ही पुण्याकडे परत निघालो.